निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. विठ्ठल विठ्ठल यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनू पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा, निस्संग जो सन्मती. पुण्यश्लोकचितो वार करी, संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो. ऐशा संतवरा सदा शुभकरा, दांडेकरा वंदितो. विठ्ठला विठ्ठला निरंजनी आम्ही बांधियले घर,
निरंजनी आम्ही बांधियले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. भगवत चिंतन सेवेकरताने ओढलेला अभंग. आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगगाथेतील 3 चरणांचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून वर्तमान अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपण निर्माण केलेल्या घराच्या संबंधाने विचार सांगतायत. विठ्ठल. अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. आज या ठिकाणी या पवित्र स्थानावर जो एकदिवसीय कीर्तन महोत्सव होतोय, आपल्या सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे हा जो पुरकर परिवार आहे, या परिवाराच्या वतीने 2 नूतन वास्तू या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत आणि या वास्तूंच्या शांतिविधीच्या निमित्ताने अर्थात गृहप्रवेश, वास्तुशांती आणि विशेष करून सत्यनारायण महापूजा अधिक मासाच्या पर्वकाळाच्या प्रारंभालाच संपन्न होत असताना त्या निमित्ताने या परिवाराच्या वतीने सर्वच हे 2-3 निमित्त आजचा विशेष विधी सत्यनारायण पूजेचा आहे. त्यातला विशेष विधी अधिक मासातला पहिला दिवस शुक्ल प्रतिपदा आहे आणि विशेषतः जी नूतन वास्तू 2 रूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, या वास्तूंचा वास्तुशांतीचा मुहूर्त आहे. या सगळ्या विधींना घेऊन हा कीर्तन सोहळा संपन्न होतोय आणि ही सगळी कीर्तनाची जबाबदारी या परिवारांच्या वतीने त्यांचे जावई आणि आमचे स्नेही आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वसंतजी पगार यांच्या आज्ञेने माझ्या वाट्याला प्राप्त आहे. आपल्या मर्यादित आणि नियोजित वेळेमध्ये काहीसा अभंगाचं चिंतन करायचं आहे आणि थोडासा घराचा अर्थात वास्तूचा विचार करायचा आहे. विठ्ठल. तसं तर ज्या 2 वास्तू आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहेत, या दोन्ही वास्तूंना दिलेली नावं सुद्धा फार गोड आहेत. एकाचं नाव आहे स्वप्नपूर्ती आणि एकाचं नाव आहे स्वप्नसृष्टी. काय मला थोडासा शब्दछल करायची सवय, म्हणजेच नावांकडे पाहत असताना त्या नावांचा एक विशेष विचार करावा आणि मग जर शास्त्रीय अर्थाने जर पाहिलं तर स्वप्न हे मिथ्या सांगितलंय. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल राया. स्वप्न हे मिथ्या आहे, स्वप्न हे लटकं आहे, स्वप्न हे खोटं आहे. पण त्या स्वप्नाची जर पूर्ती झाली तर इतकी सुंदर सृष्टी उभी राहू शकते, हे आज आपल्याला पाहायला मिळतंय. विठ्ठल. विठ्ठल. मला वाटतं हे स्वप्नपूर्तीच आहे. स्वप्नाची पूर्ती होणं ही एक स्वतंत्र सृष्टीच आहे. प्रत्येक जीवाची एक विश्व, जग आणि सृष्टी आपल्याला पाहायला अपेक्षित असते. त्या सृष्टीचा विचार माणसं कल्पनेने करतात, पण कल्पना ज्यावेळेस सत्यात येते त्यावेळेस त्याला स्वप्नपूर्ती किंवा स्वप्नसृष्टी म्हणावं, असा एक सामान्य विचार आहे. पण या दोन्हीही वास्तूंना दिलेली नावं, संज्ञा फार गोड आहेत. कारण आपल्याकडं संज्ञा म्हणजेच नाव हे कसंही आणि सामान्य दिलं जात नाही. त्या नावामध्ये एक विशेषता असावी लागते. म्हणजेच नाव कितीही साधं असू द्या, पण त्याला विशेष करता आलं पाहिजे. आपल्याकडे एखाद्याला साधं सहज लहान बाळ असेल तर त्याला बाळा बाळा म्हणतात ना, पण त्या बाळाला जर साहेब लावलं तर काय होतं? ते घराचे मालक आहेत. बाळासाहेब हे घराचे आहेत मालक. लहानपणापासून जे बाळ हे नाव आहे तेच मोठेपणीही पण विशेष वाटावं याच्याकरता ते. आणि मग या घरामध्ये जे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, कृपेने आणि त्यांच्या प्रेरणेने निर्माण झाले, त्याच्यामध्ये राहण्याकरता आणि स्वप्न सत्यात उतरल्यानंतर जी सृष्टी निर्माण झाली त्याच्यात राहायचं असेल तर इंद्रच पाहिजे. कारण असं विशेष स्थान हे इंद्राकरता असलं पाहिजे. म्हणून याच्यात एक इंद्र नाही तर 2 इंद्र आहेत. एक महेंद्र आहे आणि एक रवींद्र आहे. विठ्ठल. गोड असा हा परिवार आहे. या परिवाराच्या वतीने आता त्यांच्या इच्छा सगळ्याच पूर्ण करायच्यात म्हणून त्यांचं आडनाव आहे पण पूरकर आहे असतो पंथला. मग या अशा सगळ्याच इच्छेची पूर्ती करण्याकरता, आपल्या मनातल्या सगळ्या संकल्पना, कल्पना, स्वप्न पूर्ण करण्याकरता जो अट्टहास आजपर्यंत केला, आज असं म्हणावं लागेल आज याजसाठी केला होता
अट्टहास हा ग्रहाच्या वास्तूच्या सगळ्याच आत्तापर्यंत केलेल्या खटपटीचा शेवटचा दिवस आहे वास्तुशांती म्हणजे. आणि मग ही खटपट पूर्ण झाली की तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, तो फळाला आला आणि आपल्या उघड्या डोळ्याने पाहायला मिळाला तर त्याचा एक विलक्षण आनंद असतो जो हा सगळा परिवार आज भोगताना आपल्याला दिसतोय. विठ्ठल विठ्ठल. या परिवाराकडनं निर्माण झालेल्या या दोन गोड अशा वास्तू, या वास्तूंच्या निमित्ताने हे वास्तुशांतीचं हरिकीर्तन सेवा आपण करत आहोत. सेवेकरता निवडलेला अभंगही त्याच धाटणीचा आहे. तसं तर अभंग अद्वैतपर प्रकरणातला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपण निर्माण केलेल्या घराच्या संबंधाने बोलतायत. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से. तुकोबाराय बोलतायत आम्ही निरंजन स्थितीला घर बांधलं, त्या स्थितीमध्ये म्हणजेच निराकार अवस्थेमध्ये आम्ही राहिलो. पण कसे राहिलो तर निरंतर राहिलो. ती स्थिती अशी आहे की त्या स्थितीला राहत असताना अंजनरहित आहे, आकाररहित आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचा आभास नाही म्हणून अशी निराभास स्थिती आहे. त्या स्थितीशी राहत असताना भेदाने न राहता निराभासी पूर्ण झालो. समरस, त्या स्थितीशी समरस होऊन राहिलो. आणि नुसतं समरस होणं म्हणजेच भेद बुद्धीने समरस होणं नव्हे तर अखंड ऐक्यास पावलो आम्ही. ऐक्य स्थितीत अद्वैत भावामध्ये राहिलो. पण महाराज जर एखाद्या विशेष स्थानाचं आलंबन प्राप्त झालं, त्या पदावर अधिष्ठित झालं का त्या पदाच्या गरिमेचा महिमा माणसाच्या अंतःकरणात अहंकार निर्माण करतो, तो तुम्हाला आहे का? तुकोबाराय म्हणतात एवढं सगळं जरी झालं, इतकं सुंदर घर जरी आम्ही बांधलं ना, तरी त्या घराच्या बांधणीचा किंवा ते घर माझं आहे अशा प्रकारचा कोणताही अहंकार माझ्या ठिकाणी राहिला नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार. का नाही राहिला? कारण ते घर, ते पद आणि त्या पदावर बसणारा मी पदवीधर, आमच्या दोघांमध्ये आता भेद राहिला नाही. मग आम्ही झालो एकच, झालो तदाकार. बरं, तदाकारता ही कदाचित मिश्रणातून झाली असेल तर ती भेसळ असेल, पण इथं मात्र नित्यशुद्धता आहे. पण अशा नित्यशुद्ध अवस्थेला, निराभास अवस्थेला, निराकार अवस्थेला आणि निरंजन स्थितीला आम्ही आमचं घर केलं, ही आजची तुकोबारायांची भाषा आहे. विठ्ठल विठ्ठल. आज तुकोबाराय घराच्या संबंधाने बोलतायत. आपण घरासमोरच आहे. घर कसं असावं याचा एक सामान्य नियम आहे. घराच्या संबंधाने बोलत असताना तुकोबारायांची अपेक्षा आहे. तुकोबाराय म्हणतायत देवाने मला ही घर निर्माण करावं, माझं घर मी बांधावं हाही एक स्वतंत्र विचार आहे आणि मला कुणीतरी घर बांधून द्यावं हाही विचार आहे. तसं तर जीवाच्या ठिकाणी अशी एवढी शक्ती नाही का जीव स्वतःचं घर स्वतः निर्माण करू शकतो. नाही, जीवाला घराची अपेक्षा असेल तर जीवानं अपेक्षा करावी देवाने मला घर द्यावं. कारण जीव ज्यावेळेस स्वतःच्या कल्पनेने, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या प्रयत्नाने घर बांधायला लागतो ना, त्यावेळेस त्याचं घर अगदी अडगळीचं असतं. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर आता तुकोबारायांच्या भौतिक घराचा विचार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धन कर घरोघरी पोट भरे भिकेवरी, हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात आमच्या घरामध्ये जतन ती करी कोण गुरेवासरे. गुरवासरा आमच्या घरात नाही. पण याचा विचार तर फार लांब आहे. तुकोबारायांच्या घराला घरही म्हणावं का नाही हा प्रश्न तुकोबारायांना स्वतःला पडला होता. ज्यावेळेस तुकोबारायांकडे, आता तो प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे, तुकोबारायांनी देवाला वैकुंठाला जाण्यासाठी प्रार्थना करावी, देवा ये आणि मला आपल्या माहेराला घेऊन जा. त्यावेळेस देवाने तुकोबारायांना नेण्याकरता यावं. पण तुकोबाराय देव भगवान परमात्मा तुकोबारायांच्या घरी आले. हे तुकोबाराय बोलतायत ना, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. तुकोबारायांच्या त्या घरी पाहुणा म्हणून देव आला. पण काय करावं? तुकोबाराय म्हणतात आमचं घर घर नाही, कोप मोडकी जर्जर. ज्या तुकोबारायांचं घर त्याला तुकोबारायांना घर म्हणावं वाटत नाही, कोप म्हणतायत. आणि ती कोप सुद्धा नीटनेटकी नाही. मग कशी आहे? मोडकी. फक्त मोडकी नाही, मोडलेलं असलं तर सुधारून परत नीट करता येतं. पण जे मोडलंय ना त्याच्या जर्जरता आलेली आहे, म्हणजे ते पूर्ण म्हातारं झाले, जिरून गेलेलं आहे, जीर्ण झालेलं आहे. असं घर असणारे तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय देवाला कधी कधी प्रार्थना करतात, देवा माझं घर असं वसव. कसं वसवावे घर, वसवावे घर,
वसावे घर, देवे बरे निरंतर. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा माझं घर असं वसव कसं, जे बरं असलं पाहिजे आणि त्या घरामध्ये मला निरंतर राहता आलं पाहिजे. कारण तुकोबारायांना माहिती आहे, घराशिवाय माणसाच्या जीवनाच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे सगळ्यांना, माणसाच्या मूलभूत गरजा काय असाव्यात याचा विचार आपल्याला विज्ञानही सांगतं आणि संत वाङ्मयामध्येही आपल्याला पाहायला मिळतं. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? तीनच आहेत. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. याच्यापेक्षा चौथी गरज आतापर्यंत आम्ही ऐकली नव्हती, पण आता एवढ्यात माणसाच्या 2 गरजा वाढल्यात असं ऐकलंय मी. शालेय शिक्षणामध्ये शिकवलं जातं सध्या विद्यार्थ्यांना, माणसाच्या मूलभूत गरजा 5 आहेत, 3च नाहीत. मग अन्न, वस्त्र, निवारा. चौथी मोबाईल आणि 5वी चार्जर. बाबा मग त्याचं या नाही. विज्ञान सुद्धा मोबाईल आणि चार्जरला आपली गरज मानत नाही, जरी ते विज्ञानाचा एक विशेष आविष्कार असला तरी सुद्धा. मग आत्ता वर्तमान काळामध्ये हे शिकवलं जातं, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याच माणसाच्या 5 मूलभूत गरजा आहेत. पण सांगू, आरोग्य आणि शिक्षण या गरजा आत्ता वाढल्या असतील तरी सुद्धा आमच्या तुकोबारायांनी त्या वाढवल्या नाहीत. त्यांना वाटत नव्हतं का या वाढाव्या म्हणून, तरी सुद्धा त्यांनी हेच सांगितलं, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान कोपे गो, आश्रमाचे स्थान कोपे गो, आश्रमाचे स्थान कोपे गो. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान कोपे गो, पुरते अन्न पहिली गरज आहे, निर्वाहापुरते आच्छादन दुसरी गरज आहे आणि निर्वाहापुरते आश्रमाशी स्थान तिसरी गरज आहे. या 3च मूलभूत गरजा आपल्याला संत वाङ्मयातही पाहायला मिळतात. अन्न, वस्त्र आणि आश्रमाला स्थान म्हणजेच निवारा. मग आता या 3 मूलभूत गरजा आहेत, याच्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करावा. आमचे गुरुजी असं म्हणायचे, बा अन्नाकरताही प्रयत्न केला पाहिजे, वस्त्राकरताही प्रयत्न केला पाहिजे आणि निवाऱ्याकरताही प्रयत्न केला पाहिजे. आजन्म माणसं त्याच्याकरताच प्रयत्न करतात. किती करायचं याच्या मर्यादा स्वतंत्र आहे, पण प्रयत्न केला पाहिजे. किती केला पाहिजे? तुकोबारायांच्या भाषेत निर्वाहा पुरते. निर्वाह म्हणजेच निर्वहन होण्याची गरज भागण्या इतकं, जगण्यापुरतं अन्न मिळावं, अंग झाकण्यापुरतं वस्त्र मिळावं आणि ऊन वारा पाऊस याच्यापासून रक्षण करण्यापुरतं निवारा मिळावा, एवढी माणसाची गरज आहे. याला म्हणतात मूलभूत गरजा. मूलभूत. आता गरजा जर अपेक्षांचं ओझं घेऊन वाढायला लागल्या तर अन्नाचे ढिग जरी आले तरी माणसाचं पोट भरत नाही, हा स्वतंत्र विचार आहे. वस्त्रांनी म्हणजेच कपड्यांनी कपाटाच्या कपाटं भरली तरी सुद्धा माणसाचं मन समाधानाला प्राप्त होत नाही. आणि तिसरा विचार तर घर काय, बंगले, माड्याच्या माड्या. फक्त बंगले माड्या नाही, ज्ञानोबारायांच्या भाषेत तरी त्रिमाळिके धवळारे. 3-3 मजल्याची घरं असली तरी सुद्धा दुसऱ्याचं घर बघून पोटात डोबा सुटतो, असं होतं ना. माणसाच्या गरजा किती भागाव्यात याचा विचार करताना तुकोबारांनी सांगितलंय, माणसाला मिळावं किती? पोट भरेल एवढं मिळावं अन्न, अंग झाकेल एवढं मिळावं वस्त्र आणि रक्षण होईल एवढा मिळावा निवारा. मग आता याच्यामध्ये तुकोबारायांची भूमिका पहा. निर्वाहापुरते अन्न, आमचे गुरुजी म्हणायचे अन्न मिळावं. अन्न म्हणजेच पोटभर खायला मिळावं, पण पोट भरल्यानंतर आपल्या पोटाशिवाय इतरांनाही पोट आहे याचाही विचार करावा. माणसं स्वतःच्या पोटाचा विचार करतात, पण आपलं पोट भरलं का मग इतरांना पोट आहे याचा विचार होत नाही. उलट आपलं भरल्यानंतर उद्याचं कसं होईल याच्याकरता साचवून ठेवण्याचा प्रयत्न होतो. आणि मग तो अन्नासाठी साचवण्याचा विचार तर होतोच,
पण महाराजांच्या भाषेमध्ये धनसंचयही भरपूर पाहायला मिळतो. साचवुनी मरे धन, त्याच्यामध्ये जातो विचार. मग याचा विचार करताना अन्न किती कमवावं, पोटाला लागेल एवढंच कमवावं. पोट भरलं का इतरांना देण्याचा विचार करावा, पण अन्नाचा विचार ग्रहण करणं आणि दान करण्यात आहे. वस्त्राचाही विचार तसाच आहे. वस्त्र म्हणत असताना अंग झाकायला कपडे मिळावेत पोटभर. आपल्या अंगाला जेवढी अपेक्षा आहे ना त्याच्यापेक्षा ईदभर जास्त घातलं तरी चालतं. आता सध्याचा जमाना थोडासा वेगळा आहे. म्हणजेच अंगावर मोकळी सैल कपडे असावेत असा पटत नाही आता. आता जेवढी घट्ट कपडे तेवढं विशेष फॅशन मानली जाते. माणसाच्या अंगावरचे कपडे कसे असावेत, आपला संप्रदाय विशेषतः आपली परंपरा आपली संस्कृती आपल्याला ढगळे मोकळे कपडे घालायला शिकवते. हे धोतर मोकळं, सदरा अंगावरचा मोकळा, ते आता नवीन पॅन्ट निघाल्यात ना त्या जीन्स वगैरे, एकदम अंगाला चिटकून असतात. त्याच्यातनं निर्वहन होतं का फॅशन फक्त दाखवण्याकरता होता याचा स्वतंत्र विचार आहे. पण मला सांगायचं काय की हे होत असताना अंगावरचे कपडे अंगभर असावे. कदाचित अंगाला थोडेसे पूर्व उरले तरी चालतील, पण त्याच्यापेक्षा अधिक याचा विचार नसावा. आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे, बुवा माणसांच्या घरात कपाटाच्या कपाटं भरलेत तरी कुठेही एखाद्या कार्यक्रमाला गेले ना, मला एखादं फाटकं थोडंसं छोटंसं ईदभर उपरणं किंवा ईदभर रुमाल दिला नाही म्हणून माणसं त्याचा अवमान घेऊन रुसून बसतात. काय घरामध्ये एवढं असतंय आमचे बुवा म्हणायचे, त्या घरातल्या कपाटातल्या कपड्यांमध्ये जर याला जाळायचं ठरवलं तर याला स्वतंत्र सरपणाची गरज पडणार नाही. तरी सुद्धा माणसं हातभर उपरण्यासाठी रुमालासाठी रुसून बसतात. वस्त्राची गरज आहे तेवढीच भागावी. त्याच्यानंतर निवाऱ्याचाही विचार तोच आहे. फक्त निवाऱ्याचा विचार करत असताना अन्न ही या स्थूल देहाची गरज आहे, वस्त्र ही स्थूल देहाची गरज आहे. पण निवारा हा कोणत्या अंगाने विचार घेतला तर तो कोणाची गरज आहे याचा स्वतंत्र विचार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. या तीनही गरजा भागत असताना गरज पूर्ण झाली म्हणजेच आपल्या गरजेचं अन्न आपल्याला मिळालं का ते एकदम भजन करायचं नसतं. आपल्या गरजेचं वस्त्र आपल्याला मिळालं का एकदम त्याचं ग्रहण करायचं नसतं, अंगावर धारण करायचं नसतं. आणि निवाराही तयार झाला का एकदम त्याच्यामध्ये राहायला जायचं नसतं. अन्नाचा विचार कसा आहे, अन्न असं सांगितलंय आपण कमावलं, अन्न शिजवल्यानंतर ताटात वाढलं का लगेच खायला सुरुवात करायची नाही. मग जर ताटात वाढल्यानंतर प्रतीक्षा न करता, भगवंताचं नाव न घेता आणि भगवत समर्पण न करता जर खात असेल तर शास्त्र म्हणतं तो खाणारा नाही, तो चोर आहे. तैर्दत्तान प्रदायभ्यो यो भुंक्तेस्तेन एवसह. देवाला अन्न अर्पण न करता जो खातो ना त्याला चोर म्हटलंय. म्हणून तर आपल्याला शिकवले लहानपणापासून, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा अन्नाचा घास मुखामध्ये टाकण्याच्या पूर्वी भगवंताचं नामस्मरण करावं, हा अन्न सेवनाचा विधी आहे. वस्त्र सेवनाचा विधी काय आहे, नवीन कपडे शिवले का शिवलेले नवीन कपडे कोरे अंगावर घालायचे नसतात. माणसांना सवय लागली काय, नवीन कपडे शिवले टेलरकडनं आणले का तसेच कोरे अंगावर घालून करायचे नाही. शास्त्र म्हणतं माणसाने कपडे शिवून आणले का ते पहिल्यांदा प्रक्षालित करावेत म्हणजेच धुवावेत आणि मग प्रक्षालित वस्त्रच घालावं. कडकच घालायची इच्छा आहे ना, मग धुतल्यानंतर परत कडक इस्टारची इस्त्री वगैरे काय करायचं चालेल, पण तसे कोरे कपडे अंगावर घालायचे नाही. धर्मशास्त्र असं म्हणतं कोरे कपडे फक्त प्रेताला घालतात. कोरे कपडे कोणाला घालतात, फक्त प्रेताला घालतात. जर तुम्ही स्वतःला प्रेतच समजत असताल तर दररोज कोरे घातले तर आमचं काही म्हणणं नाही. पण जर आपण जिवंत मनुष्य असू तर माणसाने अंगावर कपडे घालत असताना नवीन कपडे आणल्यानंतर ते धुवावेत आणि मगच घालावे. हा वस्त्र परिधानाचा नियम आहे, वस्त्र सेवनाचा नियम आहे. आणि मग वास्तू सेवनाचा म्हणजेच निवारा याच्या सेवनाचा पण नियम आहे. एखादी वास्तू निवारा म्हणून निर्माण केलेलं घर, मग ती छोटीशी झोपडी असो किंवा मोठी अशी सुंदर इमारत असो, पण त्याचंही बांधकाम पूर्ण झालं, सगळी सज्जता झाली का एकदम त्याच्यामध्ये राहायला जायचं नाही. मग त्याच्या सेवनाचा विधी सांगितलाय. अगोदर त्या ग्रहाची, त्या वास्तूची अर्थात त्या ठिकाणी असणाऱ्या वास्तू दैत्याची, त्याला दैत्य म्हणा किंवा देव म्हणा स्वतंत्र विचार आहे, पण त्याची शांती करावी आणि मगच त्याच्यामध्ये राहायला जावं, हा धर्मशास्त्राचा विधी आहे. विठ्ठल विठ्ठल. या गरजा
गरजा ज्या वेळेस पूर्ण होतात त्यावेळेस अन्नाची गरज झाली की अन्नाची गरज पूर्ण होत असताना भगवंताचं नाव घ्यावं, वस्त्राची गरज पूर्ण झाली त्याला प्रक्षालित करावं, गंध लावावा आणि मग त्याला अंगावर धारण करावं. आणि घर म्हणजेच वास्तू जर पूर्ण झाली, इमारत जर पूर्ण झाली, संत कृपा झाली, इमारत फळं आली. आता संत कृपा झाली ती इमारत वेगळी हा, नाही तर ती इमारत आणि ही इमारत याच्यामध्ये आपण समानता मानू. ती इमारत स्वतंत्र आहे, जिचा पाया ज्ञानोबारायांनी रचावा, जिचा कळस साक्षात जगद्गुरु श्री तुकोबारायांनी व्हावं, जिचा विस्तार भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी व्हावा आणि जिचा एक एक खांब म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ती इमारत स्वतंत्र आहे. आणि ही आपण पाहतो ही दगडा मातीची, विटाची, सिमेंटची वगैरे ही इमारत आहे, ही सुद्धा इमारतच आहे, अर्थात निवाराच आहे. पण या निवाऱ्याचा विचार करत असताना मी सांगत होतो हा निवारा अनेक अंगांनी पाहिला जातो. या निवाऱ्याकडे पाहत असताना 3 प्रकारचे प्रामुख्याने निवारे आपल्याला सांगितलेत. एक, ज्या घरामध्ये आज आपण वास्तुशांती म्हणून प्रवेश करत आहोत हे घर निवाराचं एक. दुसरं घर आपल्या जवळ असणार हे 3.5 हाताचं आहे ना, याला सुद्धा हे 24 तत्वाचे घर कुटुंब वस्तीचे याला सुद्धा काय म्हटलंय, घरच म्हटलेलं आहे. पण ते एक घर, हे दुसरं घर आणि तिसरं घर आहे जे आज तुकोबारायांनी आपल्या स्वतः करता बांधलेलं आहे. आम्ही बांधिले घर तुकोबाराय म्हणतायत. मग या तिघांमध्ये फरक काय? ते घर आहे ना ते फक्त स्थूल देहाला राहण्याचं घर आहे. स्थूल देहाने युक्त असणाऱ्या सगळ्याच जीवांचं सजीवांचं राहण्याचं ठिकाण म्हणजेच ते दगडा मातीचं घर आहे. हे देह नावाचं घर, शरीर नावाचं घर, याच्यामध्ये साक्षात जीव राहतो. मग जीवाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे हे 24 तत्वाचं हे घरच आहे. आणि तिसरं घर आहे ज्याला तुकोबारायांनी आज बांधलंय असं म्हटलंय, किंवा तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली होती, देवा वसवावे घर, देवा देवे बरे निरंतर. ते घर आहे ना, त्या घराचा विचार करत असताना ते घर कसं आहे आणि ते माझं घर कोणत्या पद्धतीने बांधलं गेलं याचा विचार तुकोबाराय सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आम्ही बांधेले बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से. तुकोबाराय म्हणतायत आम्ही जे घर बांधलं ना हे स्थूल घर नाही, हे सूक्ष्म जीवाचंही घर नाही. मग हे घर असं आहे जे चैतन्याचं घर आहे, जे चैतन्य स्वरूप असणारं घर आहे. या घराचं नाव आहे निरंजन घर. पण निरंजन स्थितीला आम्ही बांधिले घर, या निरंजन स्थितीला आम्ही घर बांधलं. हे तुकोबारायांची भाषा आहे. थोडंसं बोलतो काय, या अभंगात तुकोबारायांनी घराची जी संज्ञा केली ना, निरंजन म्हटलं आहे, त्याच्यानंतर निराकार म्हटलं आहे आणि निराभास म्हटलं आहे. पण याच्यातली अडचण अशी आहे की हे सगळे स्वरूप सांगितलेत का घराचं अधिकरण सांगितले, हाच फार मोठा प्रश्न आहे.
कारण प्रत्येक ठिकाणी शब्दाचा विचार करत असताना थोडासा व्याकरणाचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं निरंजन असा नाही शब्द, निरंजनी. हां, निराकार असा शब्द नाही, निराकारी. आणि निराभास असा शब्द नाही, निराभासी. हा ई प्रत्यय प्रत्येक शब्दाला लागलाय ना, त्याचा अर्थ तो सप्तमीचा अधिकरणवाचक शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच निरंजन हे घर नाही, निरंजनात बांधलेलं घर आहे. निराकार हे घर नाही, निराकारात बांधलेलं घर आहे. आणि निराभास हे घर नाही, निराभासाच्या आतमध्ये असणारं घर आहे. मग निरंजन, निराकार आणि निराभास या सगळ्या स्थितींच्या अधिकरणात बांधलेलं तुकोबारायांचं घर आहे. या घराचा विचार करायचा झाला तसं तर घर फक्त तुकोबारांनीच बांधलं असं नाही. तुकोबारायांचं घर आपल्याला माहिती आहे काय, आता ते चुलीवर हरळी, काय चुलीवर हरळी, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी असं जुने कीर्तनकार आमचे सांगायचे. म्हणजे घरातलं चूल अशी होती त्याच्यावर हरळी उगवलेली असायची. घरात केळीवर नारळी म्हटलंय. केळी म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये ते मडका असायचं ना, त्याला केळी म्हटलं जायचं. आणि त्यातनं पाणी पिण्याकरता नारळाची करवंटी ठेवली जायची म्हणून केळीवर नारळी. म्हणजे ग्लासन भांडण हांडण तसलं पण काही नव्हतं. आणि घर पाहिलं तर घर चंद्रमौळी म्हटलंय तुकोबारायांचं. चंद्रमौळी म्हणजे काय, घरातून जर चंद्र पाहायचा ठरलाच तर घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही, घरातूनच चंद्र बाहेरचा दिसणार. अर्थात घराला छप्परच नाही. आता ते बारुडात आपण ऐकले काय, मोडके ते घर, त्या घराला छप्परच नाही. मला दादला नको ग बाई. मग त्या दादल्याचा विचार तसाच साक्षात तुकोबारायांच्या घराचा विचार आहे. या घराची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या घरामध्ये राहावं असं कोणाला वाटणार नाही, पटणार नाही. पण असं घर म्हणणारे तुकोबार किंवा अशा घरात राहताना दिसणारे तुकोबार आहे. तसं तर तुकोबारायांचं जीवन थोडंसं आपण अवलोकन केलं तर तुकोबाराय त्या देहूतल्या घरात सुद्धा कधी राहिले असतील हा फार मोठा प्रश्न आहे. तुकोबारांनी म्हणावं काय करू उपचार कोप मोडकी जर्जर, पण त्या उपचाराची गरज तरी काय. तुकाराम महाराज त्या घरात राहिलेच कधी. तुकोबारांचं घर कायम होतं पण ते घर देहूत आणि त्या कोपीत आणि मोडक्या छपरात तिथं नव्हतंच. मग तुकोबारांचं घर भंडाऱ्यावर, तुकोबारांचं घर घोराड्यावर, तुकोबारांचं घर भामचंद्रावर, तिथं तुकोबारांचं घर. मला आज या घरांकडे पाहून हा आनंद वाटला. काय तुकोबारांनी जशी गावाच्या बाहेर घरं बांधली ना, भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, घोराड्यावर, तसं हे गावाच्या बाहेरचं एकांतातलं घर आहे. घर असावं ना तर असंच असलं पाहिजे बा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, असं ऐकांतिक घर असावं. तुकोबारांनी आपल्या स्थूल घराचा त्याग केला कशा करता, एकांतासाठी म्हणून. मग एकांतामध्ये जाऊन आपलं स्वतंत्र घर निर्माण केलंय तुकोबारांनी. आणि त्या घराचा विचार तुकोबाराय सांगतायत, निरंजनी आम्ही बांधियले घर, आम्ही असं घर बांधलं. हे बांधलेलं घर तसं त्या बांधण्याकरता तुकोबारांनी प्रयत्न तरी काय केला हा फार मोठा प्रश्न आहे. ज्ञानोबारायांचंही घर असंच आहे ना, शब्दाचा थोडासा बदल आहे. नाहीतर ज्ञानोबारायांचं घर ज्ञानदेवा घर, अनंत भक्तराशी तरले देवाना, अनंत भक्तराशी तरले देवाना, अनंत भक्तराशी तरले देवाना, अनंत भक्तराशी तरले देवाना. ज्ञानदेवा चिदानंदी, ज्ञानदेवा चिदानंद, ज्ञानदेवा निरंजनी आम्ही बांधियले घर हे तुकोबारायांचं घर पहा. आणि ज्ञानदेवा घर चिदानंदी हे ज्ञानोबारायांचं घर पहा. ज्ञानोबारांनी घर बांधलेलं आहे ते आहे चिदानंदाचं घर. या घराचा विचार आजच्या तुकोबारायांच्या निरंजन घराशी तुलनेने करा. निरंजन घर म्हणजेच चिदानंद घर आहे. चित एव आनंद, चिद हाच आनंद आहे. आता सच्चिदानंद रूपता ही परमात्म्याचं स्वरूपभूत सांगितलेली आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी निर्माण केलेलं वसतिस्थान हे ज्ञानोबारायांचं घर आहे. आजचं तुकोबारायांचं घरही तेच आहे.
साक्षात निरंजनाला आम्ही घर बनवलं, निरंजनाच्या ठिकाणी आम्ही स्थिर राहिलो, ही तुकोबारायांची भाषा जर पाहिली तर निरंजन म्हणजे काय असाही प्रश्न पडेल. अंजन हा शब्द, अंजन तसं तर आपल्याकडे अनेक प्रकारचं आहे, पण अंजनाचा रंग बहुतेक काळा असतो. अंजन म्हटलं ना त्याचा रंग कसा असतो? काळा. आपल्याकडं पूर्वापार डोळ्यात अंजन घालण्याची पद्धत आहे, आता कमी झाली. जुन्या लोकांना माहिती असेल, आई लहान मुलाला बाकीची गंध पावडर आता करायला शिकली, पण पूर्वीचं मेकअप एकच असायचा, डोळ्यामध्ये काजळ. काजळ म्हणजे अंजन आहे आणि त्याचा रंग कसा असायचा? काळा असायचा. अंजन शब्द काळा वाचक आहे सत्स. मग अंजन म्हणजे जर काळा, तर अंजन या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो कलंक. मग निरंजन म्हणजे काय? निष्कलंक. निरंजन या शब्दाचा सरळ अर्थ असा करता येईल निष्कलंक, ज्याला कुठल्याही प्रकारचा कलंक नाही. आणि मग कलंक म्हणजे जर दोष असेल, कलंक म्हणजे जर डाग असेल, कलंक म्हणजे जर अंजन असेल, तर ते आमच्या स्वरूपाला नाही. कारण आम्ही आता ते स्वरूपभूत घर बांधलंय आणि असं स्वरूप एकाचंच आहे ज्याला कोणताही दोष नाही, ज्याला एकही कलंक नाही. असं जे आहे ना त्याला गीतेने ब्रह्म असं म्हटलंय. निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थिताः. तस्मात् ते ब्रह्मणी स्थिताः अपि, त्याचा विचार स्वतंत्र आहे. पण निर्दोषम ही समम ब्रह्म म्हणून निर्दोष निष्कलंक हा शब्द केवळ ब्रह्माचा वाचक सांगितलाय. मग निरंजन शब्दाचा अर्थ जर निष्कलंक निर्दोष करायचा असेल तर तुकोबारांनी ज्या स्थितीला घर बांधलं ना त्या स्थितीला म्हणा निष्कलंक, त्या स्थितीला म्हणा निर्दोष. आणि मग अशा निर्दोष स्थितीला, निष्कलंक स्थितीला म्हणजेच ब्राह्मी अवस्थेला आम्ही घर बांधलं, ही आजची तुकोबारांची भाषा आहे. विठ्ठल हे ब्रह्मच आम्ही आमचं घर केलंय. अर्थात आतापर्यंत या 3.5 हाताच्या देहाला आम्ही घर समजत होतो एक, त्याच्यानंतर ते बाहेरचं स्थूल विटा मातीचं आहे त्याला आम्ही घर समजत होतो 2. याच्यामध्येही पण कोश पंचकाचा विचार केला तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या सगळ्यांचा विचार करा. या प्रत्येक कोशाला, कोश म्हणजेच स्थान आहे, कोश म्हणजेच वस्तीचं ठिकाण आहे. आणि मग असं वस्तीचं ठिकाण, स्थान म्हणजेच जर घर आहे ना, तर अन्नमयाला म्हणा, प्राणमयाला म्हणा, मनोमयाला म्हणा किंवा विज्ञानमयाला म्हणा, ज्याला ज्याला आम्ही आमचा कोश म्हणजेच स्थान मानतो, घर मानतोय, त्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात आणि आम्ही प्रवेश केलाय. पण आमच्या प्रवेशाचं घराचं ठिकाण कोणतं? परेहुनी परते घर. भाषा आहे परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. आम्ही जे घर बांधलंय ते असं सामान्य चर्मचक्षुला दिसणारं घर नाही. मग चर्मचक्षु सोडून द्या, या वाचेचाही विषय होणारं ते घर नाही. मग परावाणीलाही जे पर आहे असं घर, ती म्हणजेच ब्रह्मस्थिती, ब्राह्मी अवस्था, त्या अवस्थेला आम्ही घर बांधले आणि आम्ही तिथं राहायला गेलोय. म्हणून निरंजनी आम्ही बांधिले घर. अशा निरंजन अवस्थेला, निष्कलंक अवस्थेला आम्ही घर केलं, ही तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबारायांना बाकीच्या घरामध्ये अजिबात रस नाही. आणि सांगू, घर ही संकल्पना आहे ना, आश्रम चतुष्टयाचा विचार जर केला तर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी असे 4 आश्रम आपल्याकडे सांगितले, बरोबर आहे. मग याच्यामध्ये ब्रह्मचार्याला घर बांधण्याचा अधिकार नाही. हा ब्रह्मचारी हा विद्यार्थी आहे. ब्रह्मचारी म्हणजेच ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, त्याने आयुष्यभर विद्यार्जन करत राहावं, म्हणून त्याला घर बांधण्याचा अधिकार नाही. वानप्रस्थाचा तर विषय सोडून द्या, ज्याने घरादाराला त्यागून तो जंगलात गेलाय
त्याला म्हणतात वानप्रस्थी म्हणून. त्यालाही घराचा विचार नाही. संन्याशाला त्याला संकल्पच नाही करायचं तर घर बांधायचं कुठून? घर बांधीन किंवा मी घरात राहील असा संकल्पही त्याने करायचा नाही. म्हणून संन्यासाच्या दृष्टीनेही घराचा विचार नाही. मग राहिला कोण? फक्त गृहस्थी. घर बांधण्याचा अधिकार हा फक्त गृहस्थाश्रमाला सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. गृहस्थाश्रमामध्ये घराचा विचार आहे. बरं, तोही विचार सांगत असताना कसा बांधावं? त्या घराच्यासाठी लागणार, आता घर बांधायचं म्हटलं का त्याच्याकरता काहीतरी द्रव्याची उपाययोजना केली पाहिजे. मग ते द्रव्य कुठून आणावं? जोडून या धन उत्तम व्यवहारे. मग त्याचा विनियोग सुद्धा कसा करावा? उदास विचार धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. गृहस्थाश्रमाने धन कमवावं आणि गृहस्थाश्रमामध्येच त्याचा विनियोग करावा. कसा करावा? उदास वृत्तीने करावा. मग मी सांगितलं मूलभूत गरजा भागण्याकरता द्रव्याचा विचार आहे. अन्नाकरता द्रव्य पाहिजे, वस्त्राकरताही द्रव्य पाहिजे आणि निवारा म्हणजेच घर बांधण्याकरताही द्रव्याची अपेक्षा आहेच. हे सगळं पाहिजे, पण पाहिजे म्हणत असताना त्याचा विनियोग उदास वृत्तीने करावा. बरीचशी माणसं अशी असतात, आमचे बुवा म्हणायचे विनोदाने, ते म्हणायचे बुवा माणसं पैसे कमावतात पण ते स्वतःसाठी खर्च सुद्धा करत नाहीत. अशी काही माणसं आहेत. म्हणजेच कमावतात, बुवांच्या भाषेत सांगू, बुवा म्हणायचे बुवा त्याच्याकडं पैसा आला का त्या पैशाला कायमची जन्मठेप, परत तो पैसा बाहेर काढत नाही. मग धनाने भूमव किंवा मग बुवांच्या भाषेत धनाने बँकव. हां, ते जमिनीत तरी गाडून राहतील किंवा बँकेत तरी अडकतील पण त्यांचा खर्च करणार नाही. मग त्याचा विनियोग करावा. चांगलं खावं प्यावं, ठीक आहे, हां, फक्त चारवाकाच्या भूमिकेत नसावं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत असं नाही. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि मग घृतम पिबेत हे पटेल. अशा प्रकारे त्याचा विनियोग करावा. कष्टार्जित धनापासून उत्तम वस्त्र परिधान करावी, ठीक आहे, आणि निवाऱ्याचाही तोच विचार आहे. घर जर बांधायचं असेल तर घर कसं बांधावं सांगू? पैसा असेल तर घर खरंच चांगलं बांधावं. कारण आपल्याकडे एक फार पूर्वापार म्हण आहे, घर पाहावं बांधून. कारण घर एकदाच बांधलं जातं माणसाच्या आयुष्यात. पुन्हा पुन्हा डबल 3 वेळा 4 वेळा घर बांधता येत नाही. मग एकदाच बांधायचं असेल तर कसं बांधावं? त्या घरात गेलं का घराला घर पण वाटलं पाहिजे. आमचे बुवा तर म्हणायचे, बुवा घरात गेल्यानंतर घरात मंदिरासारखी प्रसन्नता जाणवली पाहिजे, असं घर बांधता आलं पाहिजे. घरात प्रवेश केला ना, प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदा देवघर कुठे ते दिसलं पाहिजे. आणि त्याच्याही अगोदर बुवा म्हणायचे, बुवा घरात प्रवेश करायच्या अगोदर घरातलं मंदिर पण बाहेरून जाणवलं पाहिजे. घराची कळा अंगण सांगतं ना, मग त्या अंगणात दिसली पाहिजे पहिल्यांदा तुळस दिसावी. आम्ही आलो मग अशी घरासमोर पाहिलं, फार सुंदर तुळस दिसली. घर आतमध्ये किती रेखीव आहे राखीव आहे याच्यापेक्षा बाहेरची तुळस किती सुंदर आहे. आणि आपण देवघरासाठी किती प्रशस्त जागा काढतो याच्यावरनं त्या घराची सगळी कळा करते. नाहीतर नामदेव महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर नामदेव महाराज म्हणतात, घराच्या दारात जर तुळशीचं वृंदावन नसेल तर त्याला घर नाही म्हणायचं, त्याला स्मशानगृह म्हणावं. नाही ते स्मशान गृह जाना, नाही ते स्मशान गृह जाना, नाही ते स्मशान गृह जाना, नाही ते स्मशान. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान.
तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना, किंवा जयाचे द्वारी तुळशी वृंदावन ते स्मशान गृह नाही जाना. दोन्ही अंगाने अन्वय करा. मला सांगायचंय काय, घराच्या समोर जर तुळशीचं वृंदावन असेल तर त्याला घर म्हणा, आणि घराच्या समोर तुळशीचं वृंदावन नसेल तर त्याला नामदेव महाराज म्हणतात ते स्मशान आहे, त्याला घर म्हणण्याची योग्यता नाही. अजून नामदेव महाराजांची भाषा फार गोड आहे. नामदेव महाराज म्हणतात ज्या घरामध्ये एकही वैष्णव राहत नाही ना त्यालाही पण घर म्हणायचं नाही. जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा. त्याचा संसार सागरातून तरण्याचा विचार हा कदापिही शक्य होणार नाही. म्हणून घरात वैष्णव असावा आणि घराच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन असावं, हे खरं घराचं घर पण आहे, घराचं मंदिर पण आहे. विठ्ठल विठ्ठल. असं निर्दोष घर जगद्गुरु श्री तुकोबारांनी निर्माण केलं. म्हणून तुकोबारा बोलतात आम्ही घर बांधिले, पण आम्ही जे घर बांधलं ना ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बांधलंय. अर्थात जीवाने या दगडा मातीच्या घरातही राहावं. पण मी सांगत होतो जोडून या धन उत्तम व्यवहारे याचा विनियोग घराकरता करावा, पण घर बांधल्याच्या नंतर या घरामध्ये आयुष्यभर राहण्याची जरी प्रतिज्ञा केली तर थोडंसं, म्हणजे आजच्या प्रसंगाला किती अनुकूल आहे मला माहीत नाही, पण थोडंसं बोलावं लागेल, कारण घराच्या संबंधाने जर बोलायचं आहे तर काय, घरात राहण्याचा संकल्प करत असताना वास्तुशांती करून घरात राहायला गेलेला मनुष्य किती काळ घरात राहू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. किती काळ आपण घरात राहू शकतो, या घराचा आणि आपला संबंध कुठपर्यंत, जोपर्यंत देह आहे नाही सांगता येत. तोही विचार फार नगण्य आहे. कारण कदापि कधी कधी असं होतं घर राहतं देह राहत नाही म्हणून घरात राहता येत नाही, आणि कधी कधी असं होतं देह राहतो आणि घर राहत नाही म्हणूनही घरामध्ये राहता येत नाही. आमचे बुवा तर तिसरी एक भूमिका सांगायची. ते म्हणायचे कधी कधी असंही होतं काय, घरही असतं देहही असतं पण देहाला घरात राहता येत नाही. म्हणजे तो घटस्फोट नाही पण काढून देणंच आहे. अशा प्रकारचा घराचा वियोग हा कदापि कधीतरी होणारच आहे. प्रत्येकाला एक दिवस या घराच्या बाहेर निघायचं आहे. पण जोडून या धन उत्तम व्यवहार हा जो अभंग आहे ना, हा आमचे बुवा म्हणे फार गोड सांगायचे. ते म्हणायचे बुवा हा उपदेश फक्त गृहस्थाश्रमाला उपदेश आहे, आणि त्याच्या उपदेशाचं पर्यवसन कुठं व्हावं याचा जर विचार करायचा असेल तर महाराज बाबा सांगायचे, म्हणायचे बुवा या सगळ्या गृहस्थाश्रमाच्या सगळ्या लवाजम्याचा, सगळ्या पुंजीचा, सगळ्या कमाईचा, सगळ्या निर्वहनाचा उपचार शेवट जर कुठं व्हायचा असेल तर तो एकाच ठिकाणी व्हावा. परमपद बळ वैराग्याचे, बळ वैराग्याचे, बळ वैराग्याचे. आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. घरामध्ये राहत असताना किंवा गृहस्थाश्रमाचं निर्वहन करत असताना त्याचा परिणाम, त्याचं पर्यवसन जर कशात झालं पाहिजे ना, तर आमच्या गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं तर आयुष्याच्या शेवटाच्या एक क्षण अव्यवहित पूर्व कालामध्ये का होईना पण माणसाला वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. या सगळ्याबद्दलची वितृष्णा एक क्षण का होईना मरणाच्या अगोदर व्हायला पाहिजे. तेव्हा म्हणायचं गृहस्थाश्रम सफळ झाला. म्हणून घर बांधत असताना, घरामध्ये राहत असताना, घराच्या सगळ्या विकल्पांचा विचार करत असताना या सगळ्या घरांना सोडून आपल्याला नित्य निरंतर ज्या घरामध्ये राहता येतं ना त्या घराचा विचार तुकोबारांनी आपल्याला शिकवलाय. निरंजनी आम्ही बांधिले घर, ज्याला शेवट नावाचा विकारही नाही, कलंक नाही, अंजन नाही, मग त्या घराचा विचार आहे निराकारी निरंतर राहिलोसे. एकीकडं निरंजन म्हटलंय आणि दुसरीकडं निराकार म्हटलंय. अंजन आणि आकार. अंजन म्हटलं का तो विकार आहे, अंजन म्हटलं का तो विकार आहे, आणि आकार वेगळा आहे. तसं तर विकारालाच आकार असतो.
जर विकार नसेल ना तर त्याला आकारही नसतो. हां, मग विकार नाही तर त्याला निर्विकार म्हटलंय. आणि निर्विकार कशाला म्हणायचं? ज्याला कुठल्याही प्रकारचा आकारही नाही आणि ज्याला कुठल्याही प्रकारचा विकारही नाही. तसा आता हा विकार शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे आणि याचा सरळ अर्थ काय होतो माहिती आहे? विविक्तम करोति परमात्मनः यः सह एव विकारः विठ्ठल विठ्ठल. जो आपल्याला जीवाला परमात्म्यापासून वेगळं करतो त्याला म्हणायचे विकार, त्याला म्हणायचे आकार. मग हा आकार असेल, हा विकार असेल, जर आपल्याला परमात्म्यापासून स्वरूपाच्या घरापासून वेगळा करत असेल तर त्याच्यापासून आपण दूर जावं. आणि त्याच्यापासून दूर जायचंय म्हणजेच आकार रहिताकडं जायचंय, विकार रहिताकडं जायचंय. आणि त्याच्यापाशी गेल्यानंतर निरंतर राहायचंय. म्हणून निराकारी निरंतर राहिलो से. पण महाराज, निराकार, निरंजन, निर्दोष, निर्विकार हे सगळे शब्द तुम्ही निरुपसर्गपूर्वक म्हणजेच निर्गतः 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 असे वापरतायत. पण या अवस्थांचा विचार करायचा झाला तर आमच्या समोर हा जो घराचा भास आहे, घर आभासयुक्त दिसतंय, याचा विचार आमच्या संबंधाने तुम्ही काय सांगणार आहे? आम्हाला काही त्याचं मार्गदर्शन तुकोबार आहे म्हणतायत, राहायचंय ना मग निरंजनामध्येच राहा, निराकारामध्येच राहा. आणि निरंतर राहायचं असेल तर साभासात नको, निराभासातच अभंगाचं दुसरं चरण. निराभासी पूर्ण झालो समरस, 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 निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो, अखंड ऐक्यास पावलो मी, पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुकोबाराय बोलतायत, आम्ही बांधलेलं घर निरंकार, निराकार, निरंजन असं घर आहे. आणि या घरामध्ये राहत असताना आम्ही समरसतेने राहिलो. निराभासी पूर्ण झालो समरस, या निराभास अवस्थेच्या घरामध्ये आम्ही समरस होऊन राहिलो. आभास बाहेर दिसतो पण न दिसणारा जो असतो ना त्याला निराभास म्हणावं. अर्थात याचे दोन अर्थ करता येतील. निर्गतः आभासः म्हणजे ज्याच्यापासून आभास निर्माण झालाय तो, आणि निर्गतः आभासः म्हणजे ज्याच्यातून आभास निघून गेलाय तो. अशा दोन्ही अंगाने जर पाहिलं तरी आभासाचा विचार ज्याच्यामध्ये अजिबात नसतो त्याला म्हणावं निराभास. अशा निराभास स्थितीमध्ये तुकोबाराय समरस झालेत. निराभासी पूर्ण झालो समरस. गंमत आहे, निराभास निराभास निराभास. मला माहिती आहे हे सगळे अवघड शब्द आहेत, अभंगच जास्त अवघड आहे, पण तरीसुद्धा निराभास. भास हा शब्द वेगळा आहे, आभास हा त्याला आ उपसर्ग लागून आला आहे आणि त्याला पुन्हा निरुपसर्ग लागून निराभास झाला आहे. तसं तर भास हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. माणसाने भासात राहण्यापेक्षा निराभासात राहिलं फार चांगलं आहे. काय भास? भास म्हणजे काय? भास म्हणजेच कल्पना आहे, भास म्हणजेच नसलेलं आहे, भास म्हणजेच मिथ्या आहे, भास म्हणजे खोटं आहे, भास म्हणजे लटकं आहे. सोपं सांगू का? आमच्या गुरुजींच्या भाषेत सांगायचं तर बिंब आणि प्रतिबिंब हे दोन शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण नेहमी सांगायचे. बिंब आणि प्रतिबिंब याच्यातला एक भास आहे आणि एक निराभास आहे.
काय काय बिंब आणि प्रतिबिंब हे तर माहिती आहे सगळ्यांना ना, ऐकताय ना? म्हणजे आता काय झालं, लय अवघड झाले मला माहिती आहे, थोडंसं ऐका, सोपं सांगतो थोडंसं. आपण जर आरशासमोर उभं राहिलो आणि आरशात पाहिलं तर आपल्याला आरशात कोण दिसतं? आपण स्वतः दिसतो ना. मग पाहणारा बाहेर आणि दिसणारा कुठं दिसतो? आरशात. म्हणजे एकाचे किती झाले? 2. याला म्हणायचं बिंब आणि प्रतिबिंब. मग आता बिंब कुणाला म्हणतात आणि प्रतिबिंब कुणाला म्हणतात? आरशात दिसतं त्याला म्हणतो आपण प्रतिबिंब, आणि आरशाच्या बाहेर आहे त्याला म्हणायचं बिंब. मला एक सांगा, बिंब खरं का प्रतिबिंब खरं? बिंब खरं. वा, चला, म्हणजे तुम्हाला वेदांत सगळ्यांना माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही, मला लई येतही नाही तो. पण बिंब खरं आहे आणि प्रतिबिंब कसं आहे? खोटं आहे. प्रतिबिंब म्हणजे भास आहे आणि बिंब म्हणजेच निराभास आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रतिबिंबाला कधीही बिंब मानायचं नाही. व्यवहार जरी सगळे प्रतिबिंबाला धरूनच चालले असले तरी सुद्धा प्रतिबिंबाला कधीही खरं मानायचं नाही. आमचे बुवा विनोदाने सांगायचे, ते म्हणायचे, बुवा चला, बुवांच उदाहरण आहे त्यांचं फक्त सांगतो, कदाचित आपण ऐकलं असेल. ते असं म्हणायचे, सांगा आपण आरशासमोर उभं राहिलो, आरशाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर आरशात पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं काय, आता कार्यक्रमाला जायचं आहे, कुठंतरी चांगल्या ठिकाणी जायचे, माणसं आरशात पाहिल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. देवाचं दर्शन करणार नाहीत पण आरशात पाहिल्याशिवाय बाहेर पडणार नाही. चांगलं आहे, चला. मग आरशात पाहण्याकरता माणूस गेला, आरशात पाहिलं आणि लक्षात आलं कपाळाला गंध लावलेला नाही. आमचे बुवा विचारायचे, चला थोडंसं लक्ष द्या. बुवा म्हणायचे, आरशात पाहिलं आणि कळालं कपाळाला गंध नाही. मग हा हुशार होता, याने काय केलं, कपाळाला गंध लावून बाहेर पडलं पाहिजे. मग लगेच गंध घेतला, काय बुक्का असेल, बोटावर घेतला. आता बोटावर घेतला म्हणजे कोणत्या बोटावर घेतला हे पण सांगायला लागेल पुन्हा. हां, कारण गंध लावत असताना कोणाला कोणत्या बोटाने लावायचं याचा स्वतंत्र विचार आहे. हां, देवाला लावताना कोणत्या बोटाने लावतात तुमच्याकडं? देवाला हां, करंगळी पासल्या बोटाने, बरोबर आहे. आणि स्वतःला लावताना मध्यमेने लावायचा असतो. काही लोक देवालाही त्याच बोटाने लावतात आणि स्वतःलाही त्याच बोटाने गंध लावतात. नाही, स्वतःला गंध लावत असताना मध्यमेने लावावा आणि देवाला लावत असताना हां या अनामिकेने लावायचा, स्वतंत्र विचार आहे. चला, मला सांगायचं काय, आता त्याच्यात हे पण आहे, पितरांना लावायचा असेल तर तो तर्जनीने, हां याचा स्वतंत्र विचार आहे. आता त्याच्यात अंगठ्याने कोणाला लावायचा आणि तर्जनीने कोणाला, करंगळीने कोणाला, मध्यमेने अनामिकेने, हा स्वतंत्र विचार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, देवाचं ना आपलं एवढंच आपलं नीट जमलं पाहिजे. बाकीच्या कोणाशी आपलं नाही जमलं तरी चालेल, फक्त आपलं कोणाशी जमलं पाहिजे? देवाशी. म्हणून देवाला लावताना आणि आपल्या स्वतःला लावताना मध्यने. मग याने मध्यमेवर गंध घेतला, बुक्का घेतला आणि कपाळ लावायचा आहे. पण ऐका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. याने पाहिलं होतं गंध कपाळाला नाही आणि म्हणून गंध लावायचा आहे, बरोबर. मग आमचे बुवा म्हणायचे, सांगा, त्याने बोटावर गंध घेतला आणि लावायचा आहे पण गंध नाही हे त्याला कुठं दिसलं होतं? कपाळावर गंध नाही हे त्याला कुठं दिसलं होतं? आरशात. मग गंध कुठं लावला पाहिजे? ऐकताय ना सगळे? गंध नाही हे दिसलंय कुठं त्याला? आरशात ना. मग लावला कुठं पाहिजे? आरशात, बरोबर आहे. नाही, गंध नाही हे दिसतंय कुठं? आरशात. मग लावला कुठं पाहिजे? आरशालाच म्हणते ते. लावला कुठं पाहिजे? कपाळावरच. का? त्याचं कारण आहे, आरशात जरी दिसत असलं तरी तो आरशातला निराभास नाही, तो काय आहे? फक्त भास आहे. भासाला लावून जमणार नाही, प्रतिबिंबाला लावून भागणार नाही. प्रतिबिंब सुधारायचं असेल तर बिंब सुधारावं लागतं, हे विचार लक्षात ठेवले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आरशातलं सुधारायचं असेल तर बाहेरचं नीट झालं पाहिजे ना. मग आरशातल्याला मेकअप करून जमणार नाही, आरशातल्याला गंध लावून जमणार नाही. आरशातलं चांगलं दिसावं वाटतंय ना, गंध कुठं लावला पाहिजे? बाहेर बिंबाला लावला पाहिजे. निराभास आणि भास याच्यातला विचार आहे. निराभास कशाला म्हणायचा? निर्गत आभास. आभास जिथं अजिबात शिल्लक राहिलेला नाही. बिंब प्रतिबिंबाचा विचार शून्य आहे जिथं केवळ. आता याच्यात आणि हे 2 उपसर्ग आलेत ना, याचा अर्थ करत असताना विठ्ठल 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 विठ्ठल.
निराभास स्थितीमध्ये राहत असताना ही निराभास स्थिती हे आमचं घर आहे असं तुकोबाराय म्हणतात. निराभासी निरंतर राहिलो से. मग निर आणि हे दोन उपसर्ग लावून जर भास शब्द केला असेल तर निराभास याचा अर्थ काय करावा लागेल? ज्याच्यामध्ये आभास नाही किंवा ज्याच्यातला आभास निघून गेलेला आहे किंवा ज्याच्यातून आभास उत्पन्न झालाय अशा अनेक अंगांनी याचा विचार करता येईल. पण अशी जी अवस्था आहे जी पूर्ण बोधात्मक ब्रह्मस्वरूपता आहे त्या ठिकाणी आम्ही राहिलो निराभासी. पूर्ण असणारी निराभास अवस्था आणि तिच्यामध्ये राहिलो. म्हणजेच आता घरात जर राहायचं असेल तर घराला कमीत कमी 2-3 खोल्या असतात ना. घराला कमीत कमी किती खोल्या असतात? 2-3 खोल्या असतात. आता तर ते घर बांधत असताना किंवा घराचं परिमाण सांगत असताना ते काय ते इंग्लिश शॉर्ट फॉर्ममध्ये मोजतात. BHK, RK, BHK असं मोजतात ना काहीतरी. RK म्हणजेच काय? रूम आणि किचन. BHK म्हणजेच B म्हणजे बेडरूम, H म्हणजे काय हॉल आणि K म्हणजे किचन. बरोबर आहे. मग एखादा माणूस जर मी घर बांधले असं समजा, मग आता आज यांनी बांधले पुरकर परिवाराने, पण मी जर घर बांधलं, मी घराला 5 काय 50 खोल्या जरी केल्या तर एका वेळेस मी किती खोल्यांमध्ये राहू शकतो? किती खोल्यांमध्ये एका वेळेस राहू शकतो? मी एकाच खोलीस मी एका खोलीमध्ये एका वेळेस राहू शकतो. बाकीच्या खोल्या माझ्या व्यतिरिक्त असणार आहे. पण तुकोबारांनी जे घर बांधलंय ना त्याचं तसं नाही. निराभासी पूर्ण झालो समरस. त्याच्या प्रत्येक खोलीशी आणि त्या प्रत्येक दालनाशी तुकोबाराय समरस होऊन राहिलेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रसंग फार विस्ताराचा आहे. दृष्टांत जास्त विस्ताराचा होईल. विस्तार करत नाही, फक्त स्मरण करून देतो. नारद महर्षींनी ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली होती किंवा सांगितलं होतं, देवा मला लग्न करायची इच्छा आहे. बरोबर आहे, नारद महर्षी म्हटले होते. आणि मग कृष्णाने सांगितलं ठीक आहे, म्हटले करा महर्षी, काय हरकत नाही, मी तुमच्या लग्नाला हजर राहील. काय आशीर्वाद द्यायचा तर आशीर्वाद काय असेल ते. देवाने तेवढं जमणार नाही, मग मला बायको पाहून दे. नारद महर्षींनी सांगितलं मला बायको पाहिजे. देवाने सांगितलं ठीक आहे नारद महर्षी, सांगा तुम्हाला कोणती पाहिजे. शेवटी नारद महर्षी ते भस्मासुरासारखंच झालं बा. देवालाच म्हणायला लागले, देवा बाकीच्या नको, मग तुझ्याच एवढ्या 16,108 त्यातली एखादी मला दे. कोणाला म्हटलेत? देवाला. आता देव महाराज चतुरातु शिरोमणी, कोणी कसंही असलं तरी तो पूर्ण उरणार आहे. देवाने सांगितलं नारद महर्षी ठीक आहे हरकत नाही, तुम्हाला पाहिजे ना, जी लागेल ते घेऊन जा, फक्त एक अट आहे. काय? जिच्या घरी मी नसल हां ती तुमची. संपलं. आणि मग सगळ्यांना माहिती आहे नारद महर्षी प्रत्येक घरोघर फिरले. म्हणजे आता नारद महर्षींनी एका बायकोसाठी 16,108 घरं पालथी घातली होती. हां आताची पोरं म्हणतात आम्ही 50 पाहिल्या तरी पसंत नाही किंवा तिने पसंत नाही केलं. हे 50 आणि 100नी भागत नाही. महाराज नारद महर्षींनी 16,108 घरं पालथी घातली तरी त्यांना मिळालं नाही. आपली कुठं काय? ते बुवांच्या भाषेत दर्यामे खसखस अशी अवस्था आहे. शक्य नाही, सोडून द्या. पण तरी सुद्धा कोणत्याही घरी जरी नारद महर्षी गेले तरी देव प्रत्येक घरी मात्र होताच. हां निराभासी पूर्ण झालो समरस. त्या घराशी समरस होऊन राहिलं का कोणत्याच घरात तो नाही असं होत नाही. मग त्या घराशी समरस होणं म्हणजे काय? अखंड ऐक्यास पावलो आम्ही त्या घराच्या स्वरूपाला. ते घर म्हणजे सच्चिदानंद रूपता आहे. त्या स्वरूपाला ऐक्य स्थितीने आम्ही प्राप्त झालो. अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आणि खरं घर हेच आहे, सच्चिदानंद रूपतेला घर म्हणावं आणि त्याच्यामध्ये वास्तव्य करावं. किंवा आपण ज्या घरामध्ये राहतोय ना त्या घराला सच्चिदानंदाने पूर्ण करावं. हे करता येतं? हो येतं करता. सच्चिदानंद नाम परमात्मा आहे. या परमात्म्याला आपण ज्या घरात राहतो त्या घरात आणता तरी आलं पाहिजे. किंवा आपल्याला सच्चिदानंदाच्या घरामध्ये राहता आलं पाहिजे. कसं शक्य आहे? आपल्याला तिथपर्यंत जाणं शक्य होणार नाही, पण त्याला आपण इथपर्यंत बोलवू शकतो. तो येतो का? येतो. नुसता येतो नाही, तुकोबारा म्हणतात सुखाने येतो. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो
आपल्याला जरी त्याच्यापर्यंत पोचता नाही आलं तरी आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये त्या देवाला बोलावता येतं आणि तो येतो सुद्धा म्हटले, सुखे येतो घरा नारायण. पण महाराज हे बोलणं सोपं आहे, खरंच कोणाच्या घरी तो आलाय का? ज्ञानोबाराय म्हणतात, किती सांगू. ज्ञानोबारांनी तर प्रत्यक्ष व्यास महर्षींची खूण देऊन उदाहरणपूर्वक सांगितलंय. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा. पांडवा घरी माहिती आहेत ना आपल्याला पांडव, त्या पांडवांच्या घरी राहायला कोण होतं? द्वारकेचा राणा, द्वारकेचा राजा परमात्मा. तसं तर पांडवांचं घर म्हणजे तरी कोणतं म्हणायचं हाही फार मोठा प्रश्न आहे. देवाला घर लागतं आणि देवाला घर राहायला आवडतं, पण ते कोणाचंही नाही आवडत. मग ज्या सुखाकारणे देव वेडावला, आणि कोणाच्या घरी राहिला? संत सदनी. धन्य धन्य ते वैष्णव सदन, संतांचे सदन. त्या वैष्णवांच्या सदनामध्ये, संतांच्या सदनामध्ये, संत भूमीमध्ये, संतांच्या घरामध्ये देव येऊन राहतो. पण आपणही आपल्या घरामध्ये देवानं यावं असं वाटत असेल ना, तर याला सुद्धा संत सदन बनवलं पाहिजे, संतांचं वास्तव्याचं ठिकाण बनवलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं मगाशी नामदेव महाराजांचं प्रमाणे, जये कुळी नाही एकही वैष्णव. घरासमोर जशी तुळशी असावी तसा घरामध्ये राहणारा प्रत्येक जण कोण असला पाहिजे? वैष्णव असला पाहिजे. वैष्णव घरात राहतोय असं देवाला कळलं का देव वैकुंठ सोडून त्या घरात येऊन राहतो ना, म्हणून त्या घरामध्ये राहणारा प्रत्येक वैष्णव बनावा. पण आमचा अट्टहास असा असतो काय, निदान कमीत कमी एक सामान्य विचार आहे. आता मला काय परिवाराचा पूर्ण परिचय नाही, आपल्यामुळेच इथपर्यंत आलोय, पण तरी सुद्धा एक सामान्य विचार असा आहे, घरामध्ये जर देवाचं वास्तव्य हवं असं वाटत असेल तर देव त्याच घरात येतो ज्या घरामध्ये वैष्णव राहतात. आणि मग जर घरातले सगळे वैष्णव असतील तर त्या वैष्णवांचं वैष्णवपण पाहून देव घरात येणार आहे. याच्याकरता तरी घरातल्या सगळ्यांनी काय असलं पाहिजे? वैष्णव असलं पाहिजे. आणि नसेल तर वैष्णव बनलं पाहिजे. म्हणून अट्टहास एवढाच आहे, काय नाही, प्रयत्न एवढाच आहे किंवा अपेक्षा एवढीच आहे, घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या गळ्यामध्ये माळ घालावी, हा पहिला प्रयत्न. परमार्थाची सुरुवात इथून सुरुवात होते. असेल तर फारच उत्तम आहे, वारकरी असतील माळकरी असतील तर ते फारच चांगलं आहे. पण आपण जर आपलं घर बांधतोय, आता या परिवाराने आज घरं निर्माण केलीत, इतरही आपण आपल्या प्रत्येकाला राहण्याकरता घरं निर्माण करतो, घरं बांधतो, पण त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांना वैष्णव बनवतो का याचाही विचार केला पाहिजे. त्या घरामध्ये राहणारा प्रत्येक जण कोण बनला पाहिजे? वैष्णवच बनला पाहिजे. विष्णू हो यह सह वैष्णव, जो विष्णूचा होतो त्याला म्हणायचं वैष्णव. आपलं सर्वस्व देवाला समर्पित करणारा, याच्या काही भूमिका आहेत आमच्या गुरूंच्या भाषेत. काय काय वैष्णव कोणाला म्हणायचं? गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशी सोमवारचं व्रत, आळंदी पंढरपूरची वारी, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथांची सेवा आणि सतत भगवंताचं नामस्मरण, या भूमिका, या घटना, या क्रिया ज्याच्याकडनं घडतात ना त्याला म्हणायचं वैष्णव. असं वैष्णव पण जपत या घरामध्ये राहणं म्हणजेच निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. महाराज म्हणतात आम्ही या घरामध्ये असं समरस होऊन ऐक्य रूपाने राहिलो. पण आता अडचण अशी आहे महाराज, आमचा प्रश्न हा आहे, तुम्ही या घरामध्ये राहिलेत, इतकं सुंदर घर बांधलंय, जे घर आजपर्यंत कुणालाही बांधायला जमलं नाही, अनेकांनी प्रयत्न केले, पण ते घरात राहायच्या नादामध्ये घर बांधून व्हायच्या आतमध्येच निघून गेले. आता अनेकांनी घरासाठी प्रयत्न केला, म्हणजे अशा स्थूल घरासाठी तर केला, पण या आध्यात्मिक पारमार्थिक घरासाठीही प्रयत्न प्रत्येकाने केलाय. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, याचा विचार करा. आणि मग पहा, यतताम अपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. यतताम म्हटलंय म्हणजेच प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा कोणीतरी एखादा विरळा पावे, विरळा पावे. मग असा विरळा एखादा जो असतो तो या घरामध्ये राहू शकतो. पण महाराज तुम्हाला या घरामध्ये राहायला मिळालं निरंजन घरामध्ये, निराकार घरामध्ये, निराभास घरामध्ये, ऐक्य स्थितीने समरस होऊन राहायला मिळालं. पण आता एखाद्या चांगल्या ठिकाणी राहायला मिळालं आणि चांगलं स्थान, चांगली पदवी मिळाली का माणसाला त्या पदाचा अहंकार येतो आणि त्या अहंकाराने पुन्हा पदच्युत होण्याची संभावना असते. मग महाराज तुमच्या ठिकाणी ही स्थानाची शुद्धता निर्माण झाली, पण या शुद्धतेने अंतःकरण शुद्ध झालंय का? तुकोबाराय म्हणतात झालंय. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे
तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुकोबाराय बोलतायत, आम्ही एवढं सुंदर घर बांधलं, एवढं निराकार, निराभास आणि निरंजन असं निष्कलंक निर्दोष घर बांधलं, अत्यंत शुद्ध घर बांधलं, नित्यतेचं निरंतर राहण्याचं घर बांधलं. पण एवढं करूनसुद्धा त्याचा अहंकार अजिबात अंतःकरणामध्ये उरू दिला नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार. आणि म्हणून मी सांगितलं, गृहस्थाश्रमाचा जर निर्वाह पूर्ण व्हावा याच्याकरता घर बांधणं, निवारा निर्माण करणं हा जर धर्म असेल तर गृहस्थाश्रमाने तो स्वतःच्या गरजेचा विचार म्हणून करू नये. मग त्या धर्मशास्त्रातलं एक फार गोड वचन आहे, यथा वायुं समाश्रित्य वर्तन्ते सर्व जंतवः तथा गृहस्थम आश्रित्य वर्तन्ते सर्व आश्रमाः. ज्याप्रमाणे सर्वत्र विचरण करणारा वायू, त्या वायूच्या आधाराने सगळे जीव जगतात ना, वाऱ्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. तसंच आश्रमधर्मांचा विचार करत असताना एका गृहस्थाश्रमाच्या आधाराने सगळे आश्रम जगत असतात. पण तथा गृहस्थम आश्रित्य वर्तन्ते सर्व आश्रमाः. पण गृहस्थाश्रमाने घर बांधत असताना ते घर माझी गरज म्हणून बांधू नये, मग सगळ्या जीवांची गरज म्हणून ते घर बांधलं जावं. आणि या घराकडे पाहत असताना तुकोबारांनी जसं निरंजन, निराकार, निराभास आणि सदैव ऐक्य स्थितीचं समरसतेने राहता येण्यासारखं घर बांधलं, तसं घर बांधता यावं याच्याकरता प्रयत्नशील असावं. या परिवाराच्या वतीने इतकं सुंदर घर बांधलं गेलं आहे. पण हे सगळं बांधत असताना मी सांगितलं, अहंकार नसणं हा याच्यातला सगळ्यात मोठा कर्तृत्वाचा भाग आहे. नाहीतर माणसं कर्म थोडंसं करतात, क्रिया थोडीशी करतात, पण त्याचा अहंकार मात्र पाठीभर मिरवतात. आमच्या बुवांच्या भाषेत करायचं वाटीभर आणि मिरवायचं पाठीभर. हां, असं नसावं. माणसाने पाठीभर करावं आणि मिरवावं वाटीभर. वाटीभर तरी मिरवणं चालं ना, पण बुवा म्हणायचे वाटीभर करतात पाठीभर मिरवतात, हेही चुकीचं आहे. आणि पाठीभर करतात वाटीभर मिरवतात, तेही चुकीचंच आहे. मग न मिरवणं हाच शुद्ध स्वभाव आहे. पण झालो तदाकार नित्यशुद्ध, याच्याकरता अहंकार पूर्णतः शून्य व्हायला पाहिजे. मी केलंय, माझ्याकरता केलंय आणि याचा उपभोग फक्त मीच घेणार आहे असा विचार न करता, मग सर्वांसाठी दारात आलेल्या अतिथीला पहिला आश्रयस्थान देण्याकरता, त्याच्यानंतर माझे गुरु, माझी माता, माझे पिता या सगळ्यांचं देवरूपाने याच्यामध्ये पूजन करता यावं याच्याकरता म्हणून सानंदम सदनम स्वतःच्या सुधी आता स्वतंत्र विचारे धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम धन्य होण्याकरता सदनम सानंदम असं म्हटलंय. सदन कसं असावं तर स आनंद, आनंदेन सहित सानंद. मग आनंदाने युक्त, सतत त्याच्यामध्ये सतत सुख असलं पाहिजे, आनंद असला पाहिजे. आणि आनंद सुख तिथंच राहतं कुठं? जिथं भगवंताचं नामस्मरण घडतं, जिथं वैष्णव राहतात, जिथं पारमार्थिक चिंतन सेवा काहीतरी घडत असते, काहीतरी भक्तीची कार्य घडत असतात, तिथंच सतत आनंद राहतो. अशी सानंद रूपता या सदनामध्ये नांदावी याच्याकरता घर बांधायचे. आणि मग तिथं असल्यानंतर या घरामध्ये काय काय घडावं तर धर्मशास्त्राने सांगितलेल्या, उपनिषदांनी सांगितलेल्या आज्ञांचं पालन व्हावं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. माता पिता या देवतांचं पूजन या घरामध्ये नित्यतेने होत जावं. अजून प्रतिष्ठित स्थान देवता आपल्या गृहस्थित देवता असतात, त्या देवतांचंही पूजन घडावं. आपल्या आचार्यांचं, गुरूंचं पूजनही घडावं. आणि विशेषतः सांगितलं की अतिथी देवो भव, म्हणजेच दारात आलेला याचक, अतिथी कधीही विनमुख जाता कामा नये. हे सगळं घडणं म्हणजेच घराची सानंदता जपणं आहे. हे सानंद सदनता या घरामध्ये नित्य वास्तव्याला राहावी आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश, अहंकार, अभिमान अंतःकरणामध्ये राहू नये, तेवढी सद्भावना व्यक्त करायची आहे. झालेली चिंतन सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू श्री तुकोबाराय आदी करून सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळेच गुरुवर्य, माता पिता, देवरूप आपण सर्व श्रोतृ मायबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करायची आहे. वास्तुशास्त्राचा नियम आहे की वास्तूमध्ये राहत असताना, त्या ठिकाणी राहायला जात असताना पहिल्यांदा त्या वास्तुदेवतेची किंवा वास्तुदैत्याची शांती करावी लागते. भगवंताने त्याला तसा वरच दिलेला आहे. कारण या नूतन घराचं नावही वास्तू आहे आणि त्या दैत्याचं नावही वास्तू होतं. मग त्याला शांत करण्याकरता त्याने भगवंताकडे जो वर मागितला होता त्या वरानुसार भगवंताने त्याला सांगितलं होतं, कोणीही नवीन वास्तू बांधली का त्या वास्तूमध्ये पहिल्यांदा वास्तुदैत्याचं पूजन होईल आणि त्याची शांती झाल्याच्या नंतरच त्या घरामध्ये समाधान नांदतं. म्हणून अशा प्रकाराने वास्तुशांती ही सगळीच विधीपूर्वक झालेली आहे. पण आता या घरामध्ये समाधान राहणार आहेच. फक्त आता या घरात राहणारा प्रत्येकजण वैष्णव या भूमिकेतून राहावा. प्रत्येकाने गळ्यामध्ये माळ घालावी, प्रत्येकाने
वारकरी संप्रदायाची उपासना आपल्याकडे नित्याने घडत राहावी अशा प्रकारचे प्रयत्न करावे आणि आपला गृहस्थाश्रमाचा जीवन प्रवास हा भगवंताच्या चरण सान्निध्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करावा. तसं तर मी सुरुवातीलाच मध्ये पण बोललो, परमपद बळवैराग्याचे हा जर नियम असेल तर घरामध्ये राहत असताना एक दिवस आपल्याला हे सगळं विश्वच सोडायचं आहे. मग परमात्म्याच्या चरणाजवळ जाणं हे आपलं यथार्थ आणि खरं घर आहे. त्या घराचा विचार प्रत्येकाने करावा एवढी सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. घरात राहणाऱ्या सगळ्यांना सुख, शांती, समाधान, ऐश्वर, आरोग्य, उत्तम असं आयुष्य प्राप्त व्हावं ही भगवंताच्या आशीर्वादाची याचना करतो. आणि सेवेला पूर्णविराम. आज या कीर्तन सेवेकरता अनेक मान्यवर या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. या परिवाराचे सगळेच आप्ते, स्वकीय, नातेवाईक सगळेच जण उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने या कुटुंबाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो. उपस्थित सर्वांचे आभारही मानतो. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळे टाळकरी, विशेषतः सर्वच परिसरातली भजनी मंडळी असतील, अजूनही अनेक याचे माझे परिचित अपरिचित सर्वच आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि विशेष करून ज्यांच्या असण्याने कीर्तनाची शोभा आहे असे सर्वच गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण मला वाटतं रमेश महाराज ना, रमेश महाराज. रमाया हा ईशः, रमा ही लक्ष्मीचं नाव आहे आणि तिचा ईश म्हणजेच लक्ष्मीचा पती जो आहे. आता घर जर नवीन झालं तर तिथं लक्ष्मी राहिली पाहिजे आणि लक्ष्मीपती राहिला पाहिजे ना. महाराजांचं इथं नाही, हा जागत्याचं होतं आणि ते राहायचं असेल तर ते अक्षय राहिलं पाहिजे. बरोबर आहे ना. मग ते अक्षय राहण्याकरता अक्षय महाराज पण आहेत. आणि मला वाटते मग माधव या शब्दाचा अर्थ तोच आहे. मा नाम लक्ष्मी आणि तिचा धव म्हणजेच पती, लक्ष्मीपती या अर्थात डबल लक्ष्मी आहे इथं. एक असं समजा, एक भौतिक लक्ष्मी आहे आणि एक आध्यात्मिक लक्ष्मी आहे. मग अशा दोन्ही लक्ष्मी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सगळ्यांचा परिचय नाही, पण हे सगळं जर असलं ना तर समाधान इथं नक्की राहणार आहे. उशिरा का होईना पण समाधान येतं, याच्यात काही नवल नाही. आश्चर्य नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण समाधान महाराज पण आहेत. फक्त आता एवढंच आहे, कीर्तनात जास्तच वेदांत झाला आहे. आमचा वेदांत पण इथं आहे असतो, तरी पण हरकत नाही. मला काही जास्त कळते असं नाही, पण काहीतरी थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या या परिवाराच्या वतीने हा जो एक दिवसाचा उत्सव असा सुंदर सोहळा संपन्न झाला, या सोहळ्यामध्ये काहीचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपल्या निमित्ताने घडलेला आहे. आपण सर्वांनी एवढ्या शुभकामना करायच्या. तसं तर मी सांगितलं, वातावरण अत्यंत रम्य आहे आणि परमार्थाला अनुकूल असावं असं हे घर आहे. तुकोबाराय मी सांगितलं सुरुवातीला आणि पुन्हा एकदा बोलेल. तुकोबाराय भंडारा, भामचंद्र, घोराडा या डोंगरावर का जात होते? कारण तिथं त्यांना एकांत प्रिय होता आणि त्या एकांतासाठी जात होते. इथं या घरामध्ये का राहावं? कारण इथं हे एकांतातलं घर आहे. गजबज आणि गोंधळ जिथं असतो ना तिथं परमार्थिकाला परमार्थ साधना करता येत नाही. मग परमार्थिकाने कायम हा प्रयत्न केला पाहिजे, आपण एकांतात राहावं. आणि देवाने दैवयोगाने आपल्याला जागाही उत्तम मिळालेली आहे, स्थानही उत्तम आहे आणि असं ऐकांतिक घर आपले निर्माण झालेलं आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याकडनं हा परमार्थिक साधना घडत राहावी ही संप्रदायपूर्वक प्रार्थना करतो. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर परिचय नाही, पण आदरणीय महाराजजी पण या ठिकाणी आहेत. आदरणीय स्वामी परमपूज्य जनेश्वरानंदजी महाराज यांचंही या ठिकाणी आगमन आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. अजूनही ज्ञात अज्ञात सगळेच आहेत. आदरणीय सभापती साहेब, आता मला काय सगळ्यांचा परिचय नाही, पण सर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करतो. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष. योग्य असेल ते सद्गुरुदेवांचं तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुम ते विनवित्वासी पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्तीन विहा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरोरेव मे नहि यदत्रा सौष्ठवम किंचित तन्ममैव गुरोर्नहि. तुकाराम तुकाराम तुकाराम